बेस्ट क्लायमेट सिटी नाशिक ही ओळख फक्त नावापुरतीच राहिली। सर्वांना जय हरी। आपल्याला सगळ्यांना मिळून नाशिकची ही ओळख कायमस्वरूपी जर ठेवायची असेल तर आपल्याला संघटित प्रयत्न करावे लागतील। आणि मग एक सर्वसामान्य नाशिककर म्हणून मी काय करू शकतो तर बघा, आपल्याकडे माती, खत, पालापाचोळा आणि सगळं साहित्य तयार आहे। कशासाठी तयार आहे हे साहित्य? तर आपल्याला बनवायचे सीडबॉल। सीडबॉल म्हणजे काय? मातीचे गोळे बनवायचे आणि त्या मातीच्या गोळ्यांमध्ये एक बियाणं टाकायचं झाडाचं। काही दिवस ते अंकुरण होऊन आपल्याला हीच बियाणं डोंगरांच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत टाकायची। टाकलेल्या हजारो बियाणांपासून किमान शेकडो झाडं तयार होतील आणि शेकडो तयार झालेल्या झाडांपासून करोडो लिटर पाणी नाशिकला मिळेल आणि त्या माध्यमातून नाशिकचं तापमान पुन्हा एकदा कमी होण्याचं काम घडेल। तर सर्वसामान्य नाशिककरांना माझी विनंती आहे, स्वागत आहे तुमचं इथे सीडबॉल बनवण्यासाठी। या रविवारी सकाळी 8:30 वाजता निसर्ग संवर्धन केंद्र सातपूर MIDC नाशिक येथे आपण सीडबॉल तयार करण्याची मोहीम घेतोय। आम्ही असंख्य सीडबॉल याआधी बनवलेले आहेत। या रविवारी आमची सगळी लोक जी निसर्गावर प्रेम करतात ती सीडबॉल बनवण्यासाठी येतील। संस्था, व्यक्ती, संघटना या सगळ्यांच्या सोबत आपण काम करूया। आपल्या आपल्या संस्थेचे बॅनर घेऊन या, आपल्या आपल्या संस्थेच्या नावानं सीडबॉल बनवूया। तुमचं स्वागत आहे या चांगल्या कामासाठी। आमच्या या मोहिमेचे मोहीम प्रमुख आहेत तेजस मौले आणि प्रतिभा मस्के। खाली त्यांची नंबर येत आहेत। तुम्हाला या मोहिमेसंदर्भात काही संपर्क करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा। धन्यवाद। जय हरी। चला मनात झाड लावूया।